राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या समोर येतात। पूर्ववैमनस्यातून अनेकांची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे। तर अशाच घटना वारंवार राज्यात घडत आहेत। अशीच एक घटना दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात घडली आहे। भायखळ्यातील माडा कॉलनीच्या मागे अशाच प्रकारची हत्या शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ज्याची हत्या झालेली आहे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखळ्याचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी। या सचिन कुर्मी यांचा खून करण्यात आलेला आहे। जवळपास 3 ते 4 जणांनी त्यांच्यावरती वार करत त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सध्या तपास करत आहेत। मात्र ज्या वेळेला ही हत्या झाली, ज्या वेळेला ही घटना घडली, त्यावेळेला पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। घटनास्थळ गाठल्यानंतर त्यावेळेला एक इसम तिकडे रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचं पोलिसांना दिसलं। पोलिसांनी त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये घेतलं आणि त्यांना थेट जवळच्या म्हणजे जे रुग्णालयात दाखल केलं। जे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी नेमकी ही हत्या का करण्यात आली, या मागचं कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। या सगळ्याचा छडा पोलीस लावत आहेत। खरं तर ज्यावेळेला ही घटना घडली होती त्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला होता। जे रुग्णालयापासून ते ज्या परिसरात जी घटना घडली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता। प्रत्येक घटनेची पोलीस जे ते अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत। सद्यस्थितीत त्या घटनेचे संपूर्ण फुटेज जे ते समोर आलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा सध्या तिकडे पाहायला मिळत आहे। मात्र अशा परिस्थितीत नेमकी ही हत्या का करण्यात आली होती आणि नेमका या हत्येचं कारण काय याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे। आता ज्या सचिन कुर्मी याची या घटनेमध्ये हत्या झालेली आहे, आता हे सचिन कुर्मी म्हणजे जसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा तालुका अध्यक्ष म्हणून सचिन कुर्मी यांची नियुक्ती करण्यात आली होती। ते कारभार सुद्धा पाहत होते। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते। त्यामुळे कुठेतरी सचिन कुर्मी यांचा संदर्भ जो आहे तो समीर भुजबळ यांच्याशी लावला जात आहे। त्यामुळे पोलीस सुद्धा या सगळ्या प्रकरणी समीर भुजबळ यांची सुद्धा चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र कुठेतरी आपण पाहतोय की जेव्हा ही घटना घडली, या घटनेला जवळपास 12 तास उलटून झालेले आहेत। अजूनही पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू आहे। या घटनेतील एकही आरोप सध्या सापडलेला नाहीये। पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलीस करत आहेत। मात्र अद्यापही कोणत्याही राजकारणाकडून या सगळ्या घटनेवरती भाष्य करण्यात आलेलं नाहीये। मोठी घटना जी आहे ती दक्षिण मुंबईत रात्री 12 वाजताच्या सुमारास घडते। मात्र अद्यापही या घटनेवरती कोणत्याही राजकारणाकडून चर्चा असेल किंवा वक्तव्य असेल ते समोर आलेले नाहीये। पोलीस मात्र कंटिन्यू या घटनेचा तपास करताना पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, प्राथमिक तपासानुसार पूर्ववैमनस्यातून कदाचित ही हत्या झाली असावी असा त्यांचा प्राथमिक तपास आहे। मात्र अधिक तपास पोलीस करत आहेत। नेमकी हत्या का झाली याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। तर अशाच प्रकारच्या क्राईम संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही MyMahanagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।